नमस्कार, MB न्यूज ऑडिओ बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वपूर्ण बातमी। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय। राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा 14 ऑगस्ट 2019चा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय गणले जावे असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ। या वाढीव वेतनामुळे या डॉक्टरांचे एकूण प्रति महिना विद्यावेतन कनिष्ठ निवासी 1 पदासाठी 64,551, कनिष्ठ निवासी 2 पदासाठी 65,112 आणि कनिष्ठ निवासी 3 साठी 65,673 इतके होणार आहे। राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबतही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे। शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा एकूण 2165 शाळांना 20% व या आधीच्या 20% अनुदान घेणाऱ्या 2417 शाळांना अतिरिक्त 20% अनुदान 1 नोव्हेंबर 2020 पासून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। या निर्णयाचा लाभ एकूण 43,112 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे। बीड जिल्ह्यात ऑक्टोबरपर्यंत मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे। बीड जिल्ह्यात नवीन आदेशानुसार काही बाबींना आता सूट मिळाली आहे। यामध्ये हॉटेल व दुकाने रात्री 9 पर्यंत खुली ठेवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। याबाबत अधिकृत परवानगी आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। यासाठी नवी नियमावली जिल्हाधिकारी बीड यांनी जाहीर केली आहे। त्यानुसार कंटोन्मेंट झोन क्षेत्राबाहेरील क्षेत्रात आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे। आजचे बीड जिल्हा कोरोना अपडेट। बीड जिल्ह्यात आज एकूण 115 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। आज एकूण 669 अहवाल प्राप्त झाले। त्यामध्ये जिल्ह्यात 544 रिपोर्ट निगेटिव्ह आले, तर या अहवालामध्ये परळीत 4 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। त्यामुळे परळीकरांना कालच्या अहवालातून मिळालेला दिलासा आउट घटकेचा ठरला आहे। परळीत विजेचा लपंडाव सुरूच असून 30 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेचा काळ असल्याने अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत। याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। या होत्या आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी। दिवसभरातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा MB न्यूज। धन्यवाद।